नमस्कार, न्यूज दर्पण मराठीमध्ये आपले स्वागत आहे। बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जगदीश कुमार इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात गोरगरिबांच्या न्यायासाठी संवैधानिक मार्गाने दलित, आदिवासी, ओबीसी, फासेपारधी, गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या जमिनीचे प्रश्न प्रलंबित असून हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासकीय बैठक आयोजित करून न्याय देण्याची मागणी यावेळी मानवी हक्क सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ इंगोले व बिगर सातबारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी केली। तसेच अनुसूचित जमातीपैकी फासेपारधी समाजाच्या कब्जात असलेल्या जमिनी कायमस्वरूपी कराव्यात अशा मागण्या घेऊन दिनांक 28 मार्च 2025 रोजी एक लक्षवेधी आंदोलन त्यांनी केले व त्याचबरोबर वाशिम जिल्हा प्रशासन या मागण्यांकडे अक्षम्य प्रमाणात दुर्लक्ष करत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली। यावेळेस बहुसंख्येने नावावर नसलेल्या जमिनीचे शेतकरी उपस्थित होते। ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नक्कीच करा व बेल आयकॉनला प्रेस करा। असल्यामुळे जिल्ह्यात दलितांवर अत्याचाराचे प्रमाण अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे। म्हणून काल संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर केलं। तात्काळ वाशिम जिल्ह्याला पालकमंत्र्यांची नियुक्ती करा आणि आमच्या जिल्ह्यातील म्हणजे आपल्या जिल्ह्यातील जे काही दलित आदिवासींचे स्थगित आणि प्रलंबित प्रश्न असतील त्या प्रश्नावरती एक प्रशासकीय बैठक आयोजित करा। असे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न असतील, अजून फासेपारधी समाजाचे प्रश्न असतील, असे विविध प्रश्न आहेत जे प्रशासकीय पातळीवरती धुळकात पडलेले आहेत। त्या कामाला गती देण्यासाठी इथं प्रशासकीय यंत्रणांना कामाचं गतिमान करण्यासाठी इथं पालकमंत्र्यांची अत्यंत आवश्यकता आहे। म्हणून या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात बहुमताचं सरकार आहे, परंतु वाशिम जिल्ह्याला सध्या पालकमंत्री झालाच पाहिजे। वाशिम जिल्ह्याला तात्काळ पालकमंत्री नियुक्त झालाच पाहिजे। वाशिम जिल्ह्याला पालकमंत्री तात्काळ नियुक्त झालाच पाहिजे। सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित झालंच पाहिजे। बिगर सातबारा शेतकरी संघटनेचा